नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, असं चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच अशा नवनवीन अपडेट आणत असतो. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की विठ्ठल नानाने नाग्याची जी विक्री केलेली आहे आणि बदला सुद्धा त्यांनी दिलेला आहे. कारण सर्जा गेल्यानंतर त्यांच्याकडे त्यांच्या दावणीला असा काही चांगला टॉपचा नंदी लागलेला नाही, म्हणून हा विक्री करण्याचा निर्णय विठ्ठल नानाने घेतलेला आहे. तर आपल्या वजीर ग्रुप वाकुर्डेचे जे आनंद नाना आहेत आणि अजित नायकवडे यांनी ह्या नाग्याची खरेदी केलेली आहे मित्रांनो. आणि ही खरेदी जी आहे ती विक्रमी आहे. त्यानंतर त्यांनी बदला सुद्धा दिलेला आहे मित्रांनो. आता त्यांच्या दावणीला फक्त राहिलेला आहे तो तेजाचा पळ मोठ्या मैदानात चांगला आहे. तेजा आता जी नवीन खरेदी होती भाटेपुरीची, तर तेजा मोठ्या मैदानातही सुद्धा चांगला म्हणजे गुलालात राहून त्याचा पळ अतिशय उत्कृष्ट आहे, आदत आहे. आणि आत्ता थोड्याच दिवसात नाना मोठी खरेदी नाशिक विभाग किंवा आपलं जे संभाजीनगर आहे या साईडच्या कुठल्या तरी एखाद्या चांगल्या नंदीची खरेदी करणार आहे. आणि ती खरेदी मित्रांनो सुद्धा विक्रमी असणार आहे. कारण आत्ता नानाच्या दावणीला तेजा स्ट्रॉंग आहे, परंतु एक असा स्ट्रॉंग असा नंदी म्हणजे तो आदत असेल किंवा दुसरा असेल, हे त्यांच्या डोक्यात आहे की एक मोठी खरेदी करायची. कारण बरेच दिवस झालं नानांकडे चांगल्या पद्धतीचा जसा नंदी पाहिजे, कारण ते रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर आहेत मित्रांनो. नानांचं नाव गेली आज 20-30 वर्ष झालं अड्ड्यामध्ये आहे. त्याच्यामुळे कुठंतरी खंत मनात ठेवून नानांनी मोठी खरेदी करण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळं नानांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांनी नाग्याची खरेदी केली त्यांना सुद्धा भविष्यात नाग्यात चांगल्या पद्धतीचं यश देऊ अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, दुसरं एक असं आहे की आज जे तांबेमध्ये जे मैदान झालं, आपल्या तांब्याचं विष्णुबाळा हे ज्या नावाने गाव प्रसन्न आहे त्या ठिकाणी जे मैदान झालं, बकासूर आणि आपला करुंडेकरांचा चिक्या यांच्या तिसऱ्या सीमीमध्ये त्यांच्याबरोबर जो प्रणय सुर्वे यांचा गजा आणि नाशिककरांचा दिवाण्या या जोडीने त्यांना बक्कासूर आणि चिक्याला ओव्हरटेक केलं होतं, परंतु ती गाडी तासात गेल्यामुळे तिला निकाल दिला नाही व बक्कासूर आणि आपला चिक्या, व्हाईट गोल्ड चिक्या यांना फायनलची संधी मिळाली. पण ती बक्कासूरने संधीचं सोनं केलं. त्यामुळे बक्कासूरचं, आपल्या बक्या डॉनचं, बक्या भाईचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि बक्याची आणि चिक्याची जोडी आहे ही मित्रांनो तिसऱ्यांदा पळाली आणि ती हॅट्रिक या ठिकाणी त्यांची झालेली आहे. त्यामुळे त्या जोडीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आहे. आणि उद्या एखाद्या वेळेस मित्रांनो बकासूर फुरसुंगी मैदानात एक आदत एक बैल येथे पळण्याची शक्यता आहे. कारण आज जर तिकडून ते निघाले तर पुण्यापासून त्यांना म्हणजे मुळशीपासून त्यांना फुरसुंगी जवळच आहे. त्या ठिकाणी बकासूर तुम्हाला उद्या दिसू शकतो, एक आदत एक बैल या मैदानामध्ये फुरसुंगीमध्ये. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.